बाकी आज न्यू म्हाडा आहे तिकडचे काल मी रहिवाशाने भेटलो, एकदा फक्त व्हिजिट केली 8 वर्षात त्यांनी, आणि काल प्रचाराला गेले. सरकार जो ज्या विकासकाची नियुक्ती करणार त्याच्याबरोबर जावं लागेल. मग तो इथला असेल किंवा तो दुबईचा असेल कोणतरी. म्हणजे ज्या आज बातम्या येत आहेत तो परदेशातला कोणतरी डेव्हलपर इथे देण्यात आलेला आहे, आणि मग रहिवाशींना उद्या जर वाऱ्यावर सोडलं त्याला जबाबदार कोण आहे? नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज 13 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच हा निवडणुकीचा प्रचार होईल. त्यानंतर संपूर्ण प्रचार थंड होईल आणि मग 14 तारखेनंतर 15 जानेवारीला सर्व लोक वोटिंग करतील, मतदान करतील. 16 तारखेला रिझल्ट लागणार आहे. या शेवटच्या दिवशी आपल्यासोबत मुंबईतील वॉर्ड क्रमांक 68 मधले शिवशक्तीचे अधिकृत उमेदवार, शिवशक्ती म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ह्यांचे अधिकृत उमेदवार संदेश देसाई सर आपल्यासोबत आहेत. सर, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत आहे. मराठीच्या विषयावरती तुम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत, त्यासाठी अंगावर केसेस घेतलेले आहेत. आज ही जी काही युती झालेली आहे, 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्या युतीवरती आपली काय प्रतिक्रिया, काय भावना? नमस्कार, मी संदेश देसाई, प्रभाग क्रमांक 68 वर्सोवा येथील उमेदवार आहे. आणि मागच्या कित्येक वर्षापासून आमच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळे त्या पूर्ण झालेल्या आहेत. मराठी माणूस जिथे कुठे जगामध्ये होतो त्या प्रत्येक मराठी माणसाने पेढे वाटलेले आहेत की आपल्या महाराष्ट्रामधील 2 प्रचंड मोठ्या शक्ती ज्या फक्त मराठी माणसासाठीच लढत होत्या, मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत होते, भाषेसाठी लढत होते, मुंबईसाठी लढत होते, ते कुठेतरी एकत्र आल्यामुळे एक मोठी शिवशक्ती तयार झाली आणि त्याचा फायदा हा सामान्य मराठी कुटुंबालाच होणार आहे, मराठी नागरिकांनाच होणार आहे. युती झालेली आहे, म्हणजे अगदी जून जुलै महिन्यापासून ही युतीच्या चर्चा सुरू झाल्या. हिंदी सक्तीचा जो विषय होता त्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यानंतर हे 2 पक्ष, 2 भाऊ एकत्र आलेले आहेत. वरती ते एकत्र आलेले आहेत, म्हणजे महानगरपालिकेच्या स्तरावरती असतील किंवा अगदी राज्याच्या स्तरावरती काही महानगरपालिकांमध्ये त्यांनी युती केलेली आहे. तुमच्या वॉर्डमध्ये, म्हणजे वॉर्ड क्रमांक 68मध्ये काय परिणाम झाला त्याचा? कशा पद्धतीने तुम्ही एकत्रित काम करताय? मनसेचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील सोबत आहेत तुमच्या. कशा पद्धतीचा तुम्हाला याचा फायदा मिळतोय प्रचारामध्ये? हिंदी सक्ती होण्याच्या अगोदर एक अशीच मुंबईमध्ये चर्चा चालू झाली की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे. आणि त्यावेळेला आजतकने जो हिंदी चॅनल आहे त्याने माझा इंटरव्ह्यू केला होता. त्यामध्ये मी फेब्रुवारीमध्ये जेव्हा ह्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा मी म्हटलं होतं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर एक प्रचंड मोठी ताकद मुंबई, महाराष्ट्रात किंवा देशात ही तयार होईल. आणि त्यानंतर समाजातल्या प्रत्येक स्तरातून ह्याला रिस्पॉन्स मिळत गेला. माननीय राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले आणि जो समाजातले शिवसेनेला मानणारे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारे हे कित्येक असे हजारो लाखो नागरिक आहेत जे त्यांना मानतात, जे त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांच्या जे कार्य आहे ते आपल्यासाठीच आहे असं मानून त्या लोकांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केला. मागच्या जे जुलैमध्ये दोन्ही हिंदी सक्तीच्या विरोधात जो विजय मेळावा झाला त्याच्यानंतर मराठी माणसं एकत्र यायला तयार झाले. हळूहळू एक मोठा माहोल बनत गेला आणि आत्ता खाली तळागाळामध्ये सर्वपक्षीय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असू दे किंवा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू दे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे फक्त आणि फक्त ह्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि कायम एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेले आहेत.
तुम्ही वचननामा प्रकाशित केला, म्हणजे शिवशक्तीचा वचननामा प्रकाशित झाला, त्याला शब्द वापरला गेला की शब्द ठाकरेंचा. तर त्या वचननाम्यामध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत, कोणती आश्वासनं किंवा मुंबईच्या विकासाला घेऊन कोणते मुद्दे ठळकपणे मांडलेले आहेत? पहिलं तर त्यांनी एक सगळ्यात चांगलं जे आश्वासन दिलं आहे ते मुंबईमध्ये सामान्य मुंबईकरांसाठी, सर्व मुंबईमध्ये जे 50 वर्ष राहतात, 60 वर्ष राहतात ते सर्व मुंबईकर असंच आम्ही मानतो. तर सामान्य मुंबईकरांसाठी जे मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी मुलं असतात त्यांना 6 मेडिकल कॉलेज त्यांनी प्रपोज केलेले आहेत. त्यानंतर बस सेवा, आता आपण बघू शकता की बसच्या BSTच्या ज्या सेवा आहेत त्या मर्यादित झालेल्या आहेत आणि त्यांनी जवळजवळ 10,000 इलेक्ट्रिक बस या ताफ्यामध्ये भरती करणार असं आश्वासन दिलं आहे. प्रत्येक 5 किलोमीटरला 5 रुपये तिकीट असेल, 10 किलोमीटरला 10 रुपये तिकीट असेल, 15 किलोमीटरला 15 आणि 20 किलोमीटरला 20 असं एक त्यांनी भाड्याची पण एक मर्यादा ठेवलेली आहे जी सामान्य मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नंतर 10 रुपयात माँसाहेब किचन म्हणून एक चांगलं सामान्य जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी 10 रुपयात माँसाहेब किचन आणि नाश्ता आणि त्याच्यामध्ये जेवण अंतर्भूत केलेलं आहे. बाकी सर्व पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांनी चांगले हे केले, कारण आदित्य ठाकरे साहेब आणि अमित ठाकरे साहेब हे पर्यावरणाच्या दृष्टीने खूपच संवेदनशील आहेत. म्हणजे आपण बघितलं की अमित ठाकरे साहेब हे दरवर्षी समुद्रकिनारे स्वच्छ असले पाहिजेत यासाठी झटत असतात. आदित्य ठाकरे साहेबांचा जो पर्यावरण म्हणजे ते स्वतः पर्यावरण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी कित्येक असे नवीन नवीन उपक्रम राबवले जेणेकरून आपलं निसर्गाची समतोल राहिली पाहिजे. खारफुटीच्या प्रश्नावर त्यांनी मॅनग्रोव्ह जे आपले मुंबईचे आहेत जी एक संरक्षण भिंत आहे बरोबर, ती पण नीट राहिली पाहिजे, ह्या पण सर्व अंतर्भूत केलेले आहेत. बरं. अमित साटम जे आहेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत आणि इथले स्थानिक आमदार आहेत, तर त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये म्हणजे गेल्या आता 1 वर्ष 1.5 वर्ष झालेली आहे, काय त्यांनी स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काही कामं केली आहेत का? केलेत तर कोणती आहेत किंवा का नाही केली आहेत? तसं ही निवडणूक एकतर कार्यकर्त्यांची असते, लोकल बॉडीची निवडणूक असते, सर्व पक्षीय कार्यकर्ते याच्यात उतरतात. परंतु त्यांचा जो भाग आहे तो ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ एक 60% येतो आणि या 60% वॉर्डमध्ये जुहू मोरागाव, नंतर कपासवाडी आणि एक रुगिया पार्क, भारतनगर, कामगारनगर असे वेगवेगळे एरिया येतात. आता हे भारतनगर, कामगारनगर वगैरे ते सर्व झोपडपट्टी एरिया होते, ते तुटलेले आहेत आणि ते घराच्या बाहेर आहेत किंवा मुंबईच्या बाहेर आहेत. ते कधी परत येणार हा प्रश्न त्या लोकांच्या मनामध्ये आहे, कारण डेव्हलपर कोण आहे हे पण त्यांना माहिती नाही. भाडी कोणतरी वेगळाच देतो आहे, त्या लोकांना ऑपरेट कोणतरी वेगळा करतो आहे, ॲग्रीमेंट कुठल्या तरी वेगळ्या विकासकावर झालेले आहेत आणि तो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे लोकांच्या. कपासवाडी ही खूप मोठी एक SRAची बिल्डिंग्ज आहेत, तिकडे झोपडपट्टी आहे, परंतु तिकडे एवढी घाणीचं साम्राज्य असतं. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, लहान मुलं चालू शकत नाही, महिला चालू शकत नाही, एवढं पाणी आज पण गटाराचं पाणी तिथे 1 पाऊलवर पाणी असतं आणि त्या लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर किंवा लोकांच्या सर्वसामान्य साफसफाईच्या प्रश्नावर तिथे आमदारांचं लक्ष नाही. जुहू मोरागाव, कराची एरिया किंवा जुहू सर्कल इथे एक रडारचा खूप मोठा प्रश्न आहे, जे काल आम्हाला खूप लोक भेटले ज्यांनी बहिष्कार घातला होता या रडारच्या प्रश्नावर. निवडणुकीवरती बहिष्कार घातला, निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा त्यांनी मानस बनवला होता, संपूर्ण बॅनर लावले होते. असे जवळजवळ एक 50-100 तिथले नागरिक भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालतो आहे. तर आम्ही जे मोरागावमधले रहिवासी होते किंवा आसपासचे रहिवासी त्यांना समजवलं की हा जो प्रश्न आहे तो केंद्रामध्ये आपण माननीय राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामार्फत लावून धरू. आणि कारण अशा कित्येक बिल्डिंग आहेत ज्या मोडकळी झालेल्या आहेत, काही बिल्डिंग आहेत ते तोडलेल्या आहेत पण तिथे बांधू शकत नाही. ज्या बिल्डिंग त्या रडारच्या कक्षेत येतात त्या 50 वर्षापेक्षा जास्त जुन्या आहेत आणि तिथे मिलिटरीचं रडार चा प्रश्न असल्यामुळे तिथे रिडेव्हलपमेंटसाठी कुठल्याही प्रकारची परवानगी नाही, ना म्हाडा देत आहे, ना BMC देत आहे, ना SRA देत आहे. त्यामुळे लोकांनी जायचं कुठे हा लोकांचा खूप मोठा प्रश्न आहे.
म्हणजे या आणि सगळ्या या प्रश्नांकडे सर्व प्रश्नांकडे अनास्थाच आहे त्यांची. त्यांनी विधानसभेमध्ये 10 वेळा बोलले की हा रडार आम्ही हटवू, इथल्या लोकांना मोकळा श्वास देऊ, पण ते इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे संपूर्ण एरियामध्ये मला असं वाटतं की आज त्यांच्या एरियामध्ये कुपरसारखं सुसज्ज रुग्णालय झालं पाहिजे होतं, ज्याच्यावर संपूर्ण ह्या उपनगराचा भार जो आहे तो कुपर आहे किंवा ट्रामा हॉस्पिटल आहे, त्यांची अवस्था काय आहे. आज कुपरमध्ये मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी उंदीर चावला पेशंटला. एवढं प्रचंड मोठी पेशंटची अनास्था असताना ते बोलतात कशावर, मुंबईचा रंग हिरवा होणार, मुंबईचा महापौर खान होणार. ह्याच्यापेक्षा विकासावर लक्ष दिलं पाहिजे. आज कुपरमध्ये तिथले जे कामगार आहेत ते कित्येक महिने आंदोलन करत आहेत. मग त्यांच्या पगाराचा प्रश्न आहे, त्यांनी तो सोडवला पाहिजे. ह्या सर्व प्रश्नावर बघण्यापेक्षा ते फक्त बोलतात धर्मावर, जातीवर, आणि मग विकास काय केला हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे. आम्ही तेच विचारतो आहे रोज आमच्या सभेमध्ये, आमच्या पूर्ण प्रचारामध्ये विचारतो आहे की काय विकास कुठे गेला आहे तुमचा. बरं, अमित साटम यांचे मेहुणे आहेत, राठोड त्यांचं नाव, ते पण उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. ते इथले स्थानिक नाही आहेत, बाहेरचे आहेत, अशा पद्धतीची टीका तुमच्याकडून आणि विरोधकांकडून होते. काय नेमकं प्रकरण आहे ते? त्यांचे जे मेहुणे आहेत ते मागच्या वेळी एकदा नगरसेवक होते. ते प्रभाग 68 मधल्या कित्येक एरियाज असे आहेत जिथे ते फिरकलेले नाहीत. आणि ही तक्रार फक्त मराठी मतदार नाही करत. हे जे गुजराती मतदार आहेत, जे उच्चभ्रू संकुल आहेत, जिथे मोठे मोठे लोक राहतात, म्हाडासारखा एरिया आहे जिथे मराठी बहुल वस्ती आहे, त्या सर्व एरियामध्ये त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. सिद्धार्थनगर झोपडपट्टी आहे, तिकडे त्यांनी आजपर्यंत पाऊल ठेवलं नाही, म्हणजे 8 वर्षाच्या कार्यकाळात. मग नगरसेवक बनण्यासाठी किंवा तिकीट घेण्यासाठी फक्त आपला म्हणजे आमदारांचा मेहुणा हा फक्त क्रायटेरिया आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा उमेदवारी अर्जासाठी जेव्हा भाजपकडे आपला स्वतःचा उमेदवारी मागितली तेव्हा एकमेव ते होते. बाकी भाजपातले सामान्य कार्यकर्ते कोणच नव्हते. वर्षानुवर्ष काम करणारे भाजपातले सामान्य कार्यकर्ते हे कोणालाही उमेदवारी मागू दिली नाही, हे सत्य आहे. मग आमदारांचा मेहुणा हाच क्रायटेरिया आहे. बाकी आज न्यू म्हाडा आहे, तिकडचे काल मी रहिवाशाने भेटलो, एकदा फक्त व्हिजिट केली 8 वर्षात त्यांनी, आणि काल प्रचाराला गेले. बरं, तुम्ही म्हाडांच्या इमारतींचा उल्लेख केला. जवळपास 3000 की त्यापेक्षा जास्त घरं जी आहेत त्यावरून मोठा वादळ पण उठलं होतं मुंबईमध्ये. काय नेमकी समस्या आहे तिथली? 4 बंगला, SVP नगर, म्हाडा, इथे सर्वसामान्य लोक राहतात, मध्यमवर्गीय लोक राहतात. आणि हा परिसर एक मराठी बहुल, पटेल समाजाचे लोक राहतात, इतर समाजाचे लोक राहतात. आणि हे संपूर्ण म्हाडा लेआउट आहे, हे जवळजवळ एक 19-20 एकरवर वसलेलं आहे. 1992-93ला ते वसलेलं आहे. आणि त्यामध्ये आत्ता म्हाडाने एक GR काढला, सरकारने एक GR काढला की ज्या 19 एकरच्या स्कीम आहेत त्यासाठी रहिवाशांची जी संमती आहे ती संमती घेण्याची आवश्यकता नाही, असं म्हाडाला सांगितलं. आता म्हाडा तिथे डायरेक्ट डेव्हलपर देऊ शकते. C&D क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये रहिवाशांची परवानगी न घेता किंवा रहिवाशांचे कुठलेही मत न घेता जर ते रिडेव्हलपमेंट करत असतील तर सामान्य जे लोकांनी स्वतःचे पैसे भरून घेतलेले घरं आहेत त्या लोकांना कुठल्याही मतदानाचा अधिकार नाही. म्हणजे ते स्वतःला काय पाहिजे, स्वतःचे हक्क काय आहेत हे न सांगता कुठला तरी डेव्हलपर येणार आणि त्यांना भाडं देणार किंवा घराच्या बाहेर काढणार. आणि नंतर मग त्यांना जेव्हा घरं मिळणार ती समजा एखाद्या एरियाला जर FSI जास्त मिळत असेल तर त्या रहिवाशांबरोबर बसून त्यांनी विचार केला पाहिजे की आपल्या इथल्या स्थानिक रहिवाशांना, मराठी लोक आहेत, ते वर्षानुवर्ष राहत आहेत, त्यांना जास्ती मोठी जेवढी घरं मिळतील तेवढे ते मुंबईच्या बाहेर जाणार नाहीत. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग आज तुम्ही सांगता की आज उपमुख्यमंत्री सांगतात मुंबईच्या बाहेरच्या लोकांना आम्ही मुंबईत आणू. आज समजा 4 बंगला म्हाडातल्या रहिवाशांना 2500 स्क्वेअर फीटची घरं मिळाली तर ते 1000 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहू शकतात, 1500चं रेंटवर देऊ शकतात, त्याचं भाडं मिळेल त्यांना.
सरकार जो ज्या विकासकाची नियुक्ती करणार त्याच्याबरोबर जावं लागेल. मग तो इथला असेल किंवा तो दुबईचा असेल कोणतरी. म्हणजे ज्या आज बातम्या येत आहेत तो परदेशातला कोणतरी डेव्हलपर इथे देण्यात आलेला आहे आणि मग रहिवाशींना उद्या जर वाऱ्यावर सोडलं त्याला जबाबदार कोण आहे. तर हा एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे की रहिवाशांमध्ये एक दहशतीचं वातावरण आहे की आपल्याला आपलं मत घेऊन आपल्याबरोबर बसून चर्चा झाल्या पाहिजेत. म्हाडामधले रहिवासी कोणत्याही प्रकारे त्यांनी असं नाही म्हटलं की आम्हाला विकास नको आहे. 100% त्यांना विकास पाहिजे, परंतु सरकारने रहिवाशांचा विचार केला पाहिजे. इथल्या आमदारांनी विचार केला पाहिजे, इथल्या खासदारांनी विचार केला पाहिजे की आपले मतदार आहेत, आपले रहिवासी आहेत, त्यांना मोठी घरं मिळाली पाहिजेत आणि त्यांच्या संमती घेऊनच हे सर्व झालं पाहिजे. बरं, आपल्या 68 नंबरच्या वॉर्डमध्ये 2 झोपडपट्ट्या पण आहेत. म्हणजे अगदी नाव घ्यायचं झालं तर जीतनगर आहे, नवजीतनगर आहे. त्यांच्या रिडेव्हलपमेंटचा पण एक मुद्दा जो आहे तो वारंवार चर्चेत येतो आहे. काय प्रकरण आहे, काय मुद्दा आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टींकडे बघताय? जीतनगर आहे किंवा नवजीतनगर आहे, भारतनगर आहे, हे सर्व जे SRHच्या स्कीम आहे मागच्या 2-3 वर्षापासून चालू होत्या. म्हणजे ॲग्रीमेंट कुठल्या तरी वेगळ्या डेव्हलपरवर झाली होती, आज तिथे वेगळा डेव्हलपर आहे आणि रहिवाशांना कुठेतरी एक विश्वास दाखवण्यात ते विकासक कमी पडले की आम्ही तुमचं रिडेव्हलपमेंट करू. आज पत्रे लागलेले आहेत, बाउंड्रीज लागले आहेत, लोकांना भाडं जातं आहे, परंतु काम जे चालू झालं पाहिजे ते होत नाही कुठेतरी. कारण 3 वर्षापासून त्यांची घरं तोडलेली आहेत. ते अंधेरीच्या किंवा वर्सोव्याच्या बाहेर आहेत, परंतु हे किती वर्ष चालणार आहे. त्यांचे कुठेतरी एक काम सुरू झालं पाहिजे. तर त्यांना किती वर्ष झाली हे घरं तुटून? मला वाटतं 2 वर्ष झाली, 2-3 वर्ष तर नक्कीच झाली. भारतनगरची घरं तर गेल्या वर्षी तुटली, परंतु जीतनगर आणि नवजीतनगरची घरं जी आहेत ती किंवा त्या आसपासच्या परिसराची आहेत ती सर्व घरं 2-3 वर्षापूर्वी तुटली आहेत. आणि त्यांच्यामध्ये संभ्रम आहे की आम्ही परत येणार की नाही किंवा आमची घरं परत मिळणार आहेत की नाही. तर आता ते जे राहत आहेत त्यांना त्यांची व्यवस्था कोणी केलेली आहे? त्यांना भले आज रेंट मिळते, भाडं मिळते, परंतु ज्या प्रकारे समजा एखाद्या प्रकल्पाची IODCC आली पाहिजे SRA कडून, त्याच्यामध्ये घोळ आहे. कोण काम करणार हे माहिती नाही आहे. SRA कडे हिअरिंग चालू आहेत. मग ह्या विषयी तिथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी हा विषय विधानसभेत मांडला पाहिजे किंवा त्या विषयावर त्यांनी बोललं पाहिजे. तुमच्याकडून काय त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला? नक्की, मी 2019 पासून ह्या विषयामध्ये आहे. रहिवाशांना आम्ही पाठबळ देतोय. जे रहिवाशी आमच्याशी म्हणजे आमच्या बरोबर आहेत किंवा आमच्याकडे येतात त्यांच्याबरोबर आम्ही बोलतो. त्यांचे प्रश्न असतील, भाडं मिळत नसेल तर 100% आम्ही मदत करतो. SRA सोबत तुम्ही या मुद्द्याला घेऊन काय चर्चा किंवा काय पत्रव्यवहार असं काय झालंय का तुमचं? मागच्या काळात आम्ही पत्रव्यवहार केला होता. त्याच्या संदर्भात 13/2च्या काही हिअरिंग पण झाल्या, अजूनही चालू आहेत. परंतु हा लोकांच्या तिथल्या रहिवाशांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्ष म्हणून आम्ही त्याच्याकडे एकदम गंभीरतेने बघतो. रहिवाशांना त्यांची घरं मिळाली पाहिजेत हा आमचा एकमेव उद्देश आहे आणि ती लवकरात लवकर मिळाली पाहिजे. म्हणजे ते इथलेच वोटर आहेत, परंतु आता सध्या ते बाहेर काही ह्या घरात बाजूच्या गल्लीमधले वोटर आहेत आणि ते कित्येक लोक जे आहेत ते त्यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत, रोज भेटणारे लोक आहेत आणि उद्या जर त्यांचे प्रकल्प रखडले तर ते मुंबईच्या बाहेर जातील. राहण्याच्या व्यतिरिक्त पाण्याचा एक प्रश्न आहे. म्हणजे पाण्याचा प्रश्न तसा थ्रूआउट राज्यच आहे, परंतु महानगरपालिकेचं हे काम आहे. पाणी, स्वच्छ पाणी, चांगलं ह्याचं पाणी आपल्याला नागरिकांना दिलं पाहिजे. काय मुद्दा आहे आणि किती मोठी समस्या वाटते ह्या वॉर्डमध्ये? पाण्याचा प्रश्न जो आहे तो कमी दाबाने पाणी येणं हा खूप मोठा प्रश्न आहे. काय एरियामध्ये पाण्याचे जे वेळ आहे ती रात्री 10च्या नंतर आहे. काही एरियामध्ये दुपारी आहे आणि हे सर्व आसपासचे जे एवढे मोठे टॉवर झाले त्याच्यामुळे स्थानिक जे पाण्याचं आता हे रतननगर एरिया याच्यामध्ये टँकर कधी मागवले गेले नाही, परंतु मागच्या 2-3 वर्षापासून टँकर मागवले जातात. तर हे कशामुळे झालं तर पाण्याचे टायमिंग महानगरपालिकेकडून बदलले गेले, पाणी कमी दाबाने यायला लागलं किंवा दुसऱ्या एरियामध्ये वळवण्यात आलं आणि याच्यामुळे
संपूर्ण परिसरात जेव्हा आपण एप्रिल किंवा मे महिन्यात सुरू होतो त्यावेळेला पाण्याचे प्रश्न सुरू होतात. चारबांगला म्हाडामध्ये पाण्याचं मोठा प्रश्न आहे. आता चारबांगला म्हाडामध्ये पाण्याचा प्रश्न अशासाठी पण आहे की पाणी त्यांचं व्यवस्थित होतं, पण मागच्या 10 वर्षापासून तिकडे एक मोठी हॉटेल लाईन सुरू झाली. जे बंगलेज होते तिथे जवळजवळ एक 60-70 हॉटेल झाली. आता ते पाणी रहिवाशांचं त्यांच्याकडे वळवण्यात आलं आणि रहिवाशांना कमी पाणी मिळतं आणि हॉटेलला जास्त पाणी गेलं. खरं म्हणजे ते सर्वच्या सर्व हॉटेल्स हे इलिगल आहेत आणि त्यामुळे रहिवाशांच्या हक्काचं पाणी तिकडे वळवण्यात आलं. पाण्याचा प्रश्न म्हणजे राहण्याचा प्रश्न आहे तुमच्या वॉर्डमध्ये, पाण्याचा प्रश्न आहे, रुग्णालयाचं तुम्ही सांगितलं म्हणजे आरोग्य व्यवस्थेचं सांगितलेलं आहे. अस्वच्छता हा पण एक महत्त्वाचा मुद्दा या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान चर्चेत आहे. तुमचा एक व्हिडिओ जो आहे तो फेसबुकवरती व्हायरल झाला होता की तुम्ही तो इथला सगळा गलिच्छपणा कसा आहे, कशा पद्धतीचा आहे तो तुम्ही दाखवला होता. भारत स्वच्छ होतोय परंतु तुमचा वॉर्ड जो आहे तो अजूनही अस्वच्छ आहे, गलिच्छ आहे. काय सांगाल त्याबद्दल? हे बघा, एक नगरसेवक असतो त्याचं काम असतं की रोजच्या रोज नागरिकांच्या कचरा कुठे साचला आहे किंवा गटारे कुठे तुंबली आहेत, रस्ते किंवा फुटपाथ चांगले आहेत की नाही हे बघणं हे काम असतं आणि ते महानगरपालिकेवर पाठपुरावा करायचा आणि ते प्रश्न सोडवायचे. किंवा पाण्याचा प्रश्न असेल, परंतु संपूर्ण एरियामध्ये न फिरकल्यामुळे मागच्या कित्येक दिवस त्यांनी कुठलाही संपर्क केला नाही. कित्येक दिवस काय कित्येक वर्ष संपर्क केला नाही. आज कपासवाडीसारख्या एरियामध्ये रोज गटाराचे लाईन तुंबतात. ते सर्व पाणी रस्त्यावर येतं. रस्त्यावर जवळजवळ मच्छरांचं साम्राज्य असतं, उंदरांचं साम्राज्य असतं. लहान मुलं चालतात, त्यांना उंदीर चावतात. कपासवाडी व अगदी तुम्ही रुग्णालयाचं उदाहरण दिलं की तिथे एका रुग्णाला उंदीर चावला, तो कुपरमध्ये चावला. खूप मोठी बातमी झाली होती, म्हणजे लोकसत्तासारखी हेडलाईन होती आणि एवढा गंभीर विषयी कुठल्याही इथल्या राजकीय पक्षाचं स्टेटमेंट आलं नाही की त्यांनी काय केलं. परंतु हा जो अस्वच्छता आहे त्याच्यामध्ये संपूर्ण परिसरात डासांचं साम्राज्य झालं आहे. म्हणजे तुम्ही म्हाडामध्ये घ्या किंवा उच्चभ्रू असलेली न्यू म्हाडा, तिकडे पण प्रचंड डास झाले. त्यांनी अक्षरशः जाळा लागला. धूर फवारणी पण होत नाही. मग नगरसेवक असून काय फायदा? लोकांनी मतं कोणत्या विषयावर त्यांनी, कुठला विषय असा आहे जो त्यांनी पार केला आहे किंवा त्याच्यावर सोडवलं आहे. लोकांना काही ना काहीतरी साधे प्रश्न असतात. बिल्डिंगमध्ये राहणारे लोक असतात, त्यांचे साधे प्रश्न असतात की कुठला तरी धूर फवारणी झाली पाहिजे, गार्डन स्वच्छ झालं पाहिजे, रस्त्या नीट झाले पाहिजे. आज न्यू म्हाडामध्ये जर तुम्ही बघितलं तर रस्ते खराब आहेत. तिथे माजी आमदार राहतात. मग 10 वर्ष तुम्ही जर ज्या संकुलात राहता तिथे तुमचे रस्तेविषयी लोकांच्या तक्रारी असतील. गार्डन तिथलं नाही आहे, गार्डन, व्यायामशाळा नाही आहे लोकांसाठी. मग जे म्हाडाने दिलेलं आहे ते पण तुम्ही राखू शकत नाही, तर मग लोक कशी मतं देणार? भाजपचा स्थानिक आमदार आहे म्हणजे अमित साठम, त्यांचाच मेहुणा 5 वर्ष झाली नगरसेवक होते. त्याच्या व्यतिरिक्त गेल्या 3-4 वर्षापासून ज्या निवडणुका झाल्या नाहीत, प्रशासक होतं ते पण राज्य सरकारच्या माध्यमातून होतं. इतकं 3-3 लोक असताना देखील तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या वॉर्डाची परिस्थिती सांगताय, तर तिथे विकास नावाची काही गोष्ट झाली आहे का? झाली नाही तर त्याची काय कारणं वाटत आहेत? ही राजकीय अनास्था आहे आणि लोकांना गृहीत धरणं. स्थानिक जे नगरसेवक होते किंवा जे आमदार आहेत ते लोकांना गृहीत धरतात, कारण मतं जी आहेत ती भाजपाच्या नावावर मिळतात असं त्यांचा समज आहे. आणि अगदी नरेंद्र मोदी यांचे फोटो, त्यांचं नाव वापरलं गेले. म्हणजे महानगरपालिका, उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला देखील मोदींचं नाव आणि फोटो आणि ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या स्थानिक एरियामध्ये किती तुम्ही काम केलं ह्याच्यावरच मतं मागण्यात येतात. मी कुठलंही चुकीचं स्टेटमेंट आजपर्यंत केलं नाही. मी मागच्या 1.5-2 महिन्यापासून जो एरिया आहे त्याच्यात फिरतोय. मी न्यूज चॅनलला बोलवलं, त्यांना दाखवलं. जे प्रश्न आहेत ते समोर होते, लोकांच्या समोर होते आणि तेच प्रश्न मांडण्यात आले. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही चुकीचं किंवा कुठलीही चुकीची टीका, कारण शेवटी आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तर प्रत्येकाचा सन्मान करणं हे आमचं काम आहे. दरवेळेला आपण कुठे ना कुठे समारंभात किंवा कुठल्या फंक्शनमध्ये आपण भेटत असतो, त्यावेळेला प्रत्येकाचा आदर केला जातो. परंतु ही निवडणूक आहे आणि निवडणुकीत तुम्ही न केलेल्या कामाची एक तो पाडा वाचला जातो. त्याचं संपूर्ण लोकांसमोर ठेवणं
हे आमचं काम आहे. आम्ही दाखवणार की तुम्ही कामं केलेली नाही आहेत. तुम्ही कुठलाही चांगलं हॉस्पिटलसाठी भांडलात नाही. तुम्ही तुमच्या एरियामध्ये फक्त लाईट्स लावले, फक्त जे उच्चभ्रू वस्तू आहे ते पण एक ठराविक जिथे त्यांना जास्त मतं मिळतात तिथे बेंचेस टाकले, तिथे रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावले. ह्याच्या व्यतिरिक्त काय काम झालं नाही. आणि जे प्रश्न आहेत 10 वर्षापूर्वी तेच आहेत. आज त्यांनी ज्या विषयावर किंवा ज्या विषय घेऊन लोकांकडे जातात काय आहे ते मागच्या एजेंड्यामध्ये पण तेच असणार. 2017च्या एजेंड्यामध्ये तेच होते, 2019मध्ये पण तेच होते, 2024ला लोकसभेमध्ये पण तेच प्रश्न होते, विधानसभा जेव्हा झाली 24ची तेव्हा पण तेच प्रश्न होते. आज लोकांना वेगळं काहीतरी पाहिजे म्हणून लोक एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या समर्थनासाठी आले आहेत किंवा सत्कार करत आहेत, लोक भेटत आहेत, लोक बोलत आहेत. कुठेतरी लोक प्रचंड नाराजी आहे जनतेमध्ये. आणि मराठीच नाही, प्रत्येक समाजाचे लोक नाराज आहेत. गुजराती समाजाचे मला जवळजवळ शेकडो लोक भेटले. त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला कधीही नगरसेवक भेटला नाही, मागच्या कित्येक वर्षामध्ये भेटला नाही. आणि ही सत्य परिस्थिती होती. जे मांडायचं होतं ते मांडलं. आता जनता आहे ते आम्हाला हे सर्व पाहिल, ह्याच्यामध्ये लोक बघतील नेमकं काय. हे लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. त्या नाराजीचं मतांमध्ये 100% रूपांतर होईल. एक शेवटचा प्रश्न की कोणते 5 मुद्दे किंवा कोणते 5 गोष्टी तुम्ही नगरसेवक म्हणून करू इच्छिता तुमच्या ह्या वॉर्डसाठी, या नगरासाठी? पहिलं तर मी मागचे 18-19 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतो आहे. आणि मनसेचे जे कार्यकर्ते असतात ते रस्त्यावर असतात. ह्या संपूर्ण विभागात स्वच्छतेची खूप मोठी गरज आहे. दत्तक वस्ती योजना नीट राबवल्या जात नाहीत. आणि स्वच्छता हा आमचा पहिला एजेंडा असेल. दुसरा, रहिवाशांना मुबलक पाणी. संपूर्ण संपूर्ण वॉर्डमध्ये मुबलक पाणी मिळेल आणि प्रत्येकाला चांगलं स्वच्छ BMCचं पाणी मिळेल ह्याची आम्ही काळजी घेऊ. तिसरी गोष्ट आहे आरोग्य. आरोग्याबाबतीत आपल्याकडे एक कुपर रुग्णालय आहे जे BMCचं आहे आणि एक अंबानी हॉस्पिटल आहे. अंबानी हॉस्पिटलमध्ये रहिवाशांना इथल्या कुठल्याही तुम्ही नागरिक गेला तरी तुम्हाला एक सुरुवातीला तुम्ही इमर्जन्सीमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला एक डिपॉझिट भरावं लागतं. आणि इमर्जन्सी जरी असली तरी थोड्या वेळाने तुम्हाला डिपॉझिट भरावंच लागतं. अशी कुठलेही हे नसतं की आपल्याला विदाऊट डिपॉझिट तिकडे ॲडमिशन मिळेल. तर कुठेतरी लोक पॅनिक मोडमध्ये असतात. लोक विचार करतात की अरे आपल्याला परंतु पहिले पैसे आणायचा कुठून आणि पहिले पैसे मागितलेच जातात. आणि हे सत्य आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही हजारो पेशंटना जरी विचारलं आसपासच्या की हे नेमकं काय आहे तर ते सांगतील. मी हे नाही सांगत की सगळ्या रुग्णालयांमध्येच असे लागत असतील, परंतु ही प्रथा बंद झाली पाहिजे. असा कुठला कायदा नाही की कुठल्याही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये डिपॉझिट पहिलं भरावं लागेल. त्यांना पहिलं शांत करणं, त्यांना धीर देणं हे डॉक्टर किंवा मॅनेजमेंटचं कर्तव्य असतं. आम्ही पहिल्यांदा ह्या सर्व गोष्टीचा विचार केला की इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला पैसे भरावे लागत असतील तर ते पब्लिक ट्रस्ट आहे. आज मोठी हॉस्पिटल असतील किंवा शाळा असतील हे पब्लिक ट्रस्ट असतात. ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर पहिलेच पैसे मागता ही खूप मोठी चुकीची एक कायद्यासारखं त्यांनी निर्माण करून ठेवलं आहे. आम्ही त्याच्यावर पण लक्ष केंद्रित करू. संपूर्ण म्हाडा लेआउट आहे, तिथे विकास होणार आहे. रहिवाशांना विचारात घेतलं पाहिजे. रहिवाशांची मतं जाणून घेऊन रहिवाशांना सोबत घेऊन विकास झाला पाहिजे. ह्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. रहिवाशांच्या सोबत आम्ही असू. न्यू म्हाडा जो परिसर आहे त्याचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांना गार्डन हवी आहे, त्यांना व्यायामशाळा हवी आहे आणि त्यांना रस्ते पाहिजेत. कालच आमची एक चांगल्या मोठ्या प्रकारे लोकांचे रहिवाशांबरोबर संवाद झाला. सर्व रहिवाशांनी एकमुखाने पाठिंबा दिलेला आहे. परंतु तिथल्या जे नागरिक आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला एक गार्डन जे आमचं आहे ते करून द्या. दुसरी गोष्ट, त्यांच्या तिथून जो बॅकरोडला जातो तो मागच्या 4-5 वर्षापासून रस्ता मेट्रोच्या नावाखाली अडवला गेलेला आहे. त्या रस्त्यावर मोठे मोठे मेट्रोचे जे एक पिलर्स वगैरे असतात किंवा तिथे मेट्रोचं सर्व सामान आहे ते तिथे ठेवल्यामुळे तिथे नशा करणारे तरुण असतात, मागे रिक्षा चालक असतात. अक्षरशः तिथे घाणीचं साम्राज्य आहे. लोक तिथे लघवी करतात.
वास येतो आणि ते दुर्गंधीमुळे लोक त्रस्त आहेत. म्हणजे महिला त्या बॅकरोडला हजारो जाऊ शकत महिला नाही किंवा असं. चालायला जायच्या, वॉकिंगला जायच्या, ते बंद झालेलं आहे. सर्वात पहिल्यांदा तो रस्ता आम्ही साफ करून घेणार. म्हणजे ह्या निवडणुकीनंतर पहिलं आमचं काम ते असेल की तो संपूर्ण न्यू म्हाडाचा जो रस्ता आहे किंवा बॅकरोडचा रस्ता आहे तो हॉकर्स मुक्त होईल आणि संपूर्ण एक लोकांना चांगलं वातावरण तिथे मिळेल ह्याची आम्ही दक्षता घेऊ. बरं, धन्यवाद सर. 5 गोष्टी सांगितल्या होत्या, मी विचारल्या होत्या, तुम्ही 6 गोष्टी सांगितलेल्या आहात. याच्या आणखीनही काही गोष्टी आहेत ज्या करायच्या असतील, ज्या तुमच्या अजेंड्यावरती असतील, तुमच्या डोक्यात असतील, अगदी वरूनच म्हणजे पक्षाकडूनच आलं पाहिजे किंवा शिवशक्तीकडूनच आलं पाहिजे असंही काही नाही आहे. तुम्ही स्वतः या वॉर्डमध्ये राहताय, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काम करताय, त्यामुळे इथल्या समस्या तीव्रतेने तुम्हाला जाणवत आहेत आणि त्या समस्या कशा सोडवायच्या याचा देखील तुम्ही रोडमॅप तयार केलेला आहे. देसाई सर, मुंबई आउटलुकला तुम्ही वेळ दिलात आणि इतका वेळ दिला. खरं तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, तुम्हाला लोकांकडे जायचं आहे, शेवटच्या दिवशी त्यांना आठवण करून द्यायची आहे. त्या परिस्थितीमध्ये त्या अवघड ह्या सगळ्या याच्यामधून तुम्ही आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचं मुंबई आउटलुककडून मी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीस मुंबई आउटलुककडून शुभेच्छा. आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. माझा जो बॅलेटवर नंबर आहे तो 1 नंबर आहे आणि रेल्वे इंजिन समोरील 1 नंबरचं बटन दाबून सर्व जनतेला मी एक आवाहन करतो की प्रचंड मताने विजयी करा. ह्या विजयानंतर जो प्रभागामध्ये जो बदल दिसायला हवा तो जाणवेल लोकांना. 100% पुढची 5 वर्षे लोकांसाठीच आम्ही काम करू आणि संपूर्ण सर्व समाजाला, सर्व जातीभेद न करता, धर्मभेद न करता आपण लोकांबरोबर काम करू, याचं मी आज आपल्या चॅनलद्वारे सर्व माझ्या रहिवाशांना वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.